इकडे विधान भवनाच्या समोर रविकांत तुपकरांचं आंदोलन सुरू आहे। कर्जमाफीसाठी आंदोलक हे झाडावर चढले। सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलकांची प्रमुख मागणी आणि त्यासाठी हे आंदोलन जे आहे ते सध्या केलं जात आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की विधान भवनाच्या बाहेर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन पार पडलं आणि त्यानंतर आपण मंत्रालयाच्या बाहेरची परिस्थिती आपण पाहतोय की झाडावरती दोन झाडावर 3 शेतकरी चढून या ठिकाणी आंदोलन करतायत आणि एकीकडे विधान भवनाच्या गेटवरती ज्वारी बाजरी मका आणि कापूस फेकून आंदोलन केलं, तर दुसरीकडे हे शेतकऱ्यांनी थेट झाडावर स्पीकर घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या एकंदरीत मागण्या काय आहेत ह्या मागण्या ज्या आहेत त्या स्पीकरच्या माध्यमातून सांगतायत। एकीकडे रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की हे 3 शेतकरी 2 झाडांवरती मंत्रालयाच्या समोरची जी 2 मोठमोठी झाडं आहेत या झाडांवरती चढलेले आहेत। वरती त्यांचा इशारा आहे की जोपर्यंत जो सरकारनं GR काढला होता त्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। सरकार जे आहे ते फसव्या योजना जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आणतंय, आमचे म्हणणं लवकरात लवकर मान्य केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते सरकारचा GR आणि तो सोबतच आत्महत्याचा प्रयत्न करण्यासाठी रस्सी घेऊन जे आहे ते हे 3 शेतकरी वरती चढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खाली पोलीस बंदोबस्त, त्याचसोबतच या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान देखील पोहोचलेले आहेत। त्या 3 शेतकऱ्यांना कशा पद्धतीने खाली उतरवण्यात येईल यासाठी संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या वतीने केले जाते। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की रविकांत तुपकर आणि संपूर्ण शेतकरी नेत्यांना जे आहे ते विधान भवनाच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर 3 शेतकरी नेते जे आहेत ते गनिमी कावा करत थेट मंत्रालयाच्या समोरील झाडावरती जे आहेत ते झाडावरती चढलेले आहेत आणि विशेष करून त्यांच्यासोबत त्यांच्याकडे रस्सी, त्यासोबतच छोटा स्पीकर जो आहे तो स्पीकर देखील त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय आणि थेट झाडावर जाऊन घोषणा ज्या आहेत त्या घोषणा हे सर्व शेतकरी संघटनेतील जे पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी घोषणा देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली होती त्या कर्जमाफीची घोषणा फसवी आहे। सरकार वेळ काढूपणा करतंय आणि लवकरात लवकर कर्जमाफी केली पाहिजे असं एकंदरीत जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी थोड्याच वेळापूर्वी रविकांत तुपकर आणि इतर शेतकरी संघटनांनी जे आहे ते विधान भवनाच्या बाहेर आंदोलन करण्याचा, गनिमी कावा करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। त्यांना ताब्यात घेऊन थेट आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांना घेऊन जाण्यात आलेलं आहे। मात्र त्याच आंदोलनातील 3 शेतकरी जे आहेत ते मंत्रालयाच्या बाहेर जी 2 झाडं मोठमोठी आहेत या झाडांवरती चढून आंदोलन करतायत, त्यांच्या मागण्या मात्र त्यांना सुखरूप कशा पद्धतीने खाली काढता येईल याविषयी मुंबई पोलीस त्यासोबत अग्निशमन दलाच्या जवानांचं जे आहे ते पूर्णपणे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण आंदोलनामध्ये अनेक जण झाले होते, त्या जणांना आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मात्र इतर काही आजूबाजूला जे शेतकरी आंदोलनातले नेते आले होते ते झाडावर चढून आत्महत्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करत असतानाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा पोलीस बंदोबस्त, त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत आणि संपूर्ण प्रयत्न जे आहेत की त्यांना सुखरूप खाली कसं काढता येईल, त्यांची जी मागणी आहेत त्यांना आश्वासन कशा पद्धतीने देण्यात येईल याकडे खरं तर पोलीस प्रशासनाचं आणि अग्निशमन दलाचं संपूर्ण प्रयत्न आहेत। वरती थेट गळपास घेण्यासाठी थेट रस्सी घेऊन जो आहे तो एक शेतकरी वरती घेऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासोबतच स्पीकर देखील घेऊन गेलेला आहे। म्हणजे एकंदरीत त्यांचं म्हणणं काय आहे, म्हणणं देखील काय आपलं आहे ते पोलीस प्रशासन त्यासोबतच राज्य सरकारपर्यंत पोहोचावं यासाठी जे आहे ते त्यांच्या वरून देखील घोषणाबाजी सुरू असल्याचं चित्र सध्या आता मंत्रालयाच्या बाहेर पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे पोलिसांचे आणि अग्निशमन दलाचे पूर्ण प्रयत्न आहेत, ते प्रयत्न त्यांना सुखरूप खाली कसे उतरवले जातील हे देखील पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सर आहे। आणि आपण त्या स्पीकरच्या माध्यमातून ऐकतोय की त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री यांच्याशीच आम्हाला भेटायचं आहे, मुख्यमंत्र्यांना आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे असे मागणी जी आहे तो वरती शेतकरी चढलेला करताना पाहायला मिळतोय। एकीकडे आंदोलन केलं, निवृत्ती, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवते, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण ऐकूया। सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही। आमचा गुन्हा काय, तर आम्ही बापाच्या घामाचं दाब मागतो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारने केलेली ही फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळं 10 ते 15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। या कर्जमुक्ती योजनेत
जाचक निकष आणि अटी रद्द करा, सरसकट सातबारा कोरा करा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या.